गणेश भाऊ तुमच्या बोरला पाणी लागलंय तर किती आम्हाला सांगा, आम्हाला दाखवा राव. तर हरार मध्ये भावांनो मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या, गणेश भाऊ तुमच्या बोरला किती पाणी लागलंय. आपण गेल्या 8-10 दिवसापूर्वी ह्या काही इथं बोर घेतला होता आपल्या रानामध्ये. आपलं हे काही एवढंसं रान हे इथं, आणि मला लय जण म्हणले गणेश भाऊ तुमच्या बोरला पाणी लागले किती आम्हाला बघायचंय. तर आईन दादा गेली इंदापूरला, जसं ती येतील तसं तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये तर टाकणारच आहे आणि दाखवणारच आहे की पाणी किती लागलंय ती. पण काय झालं नाही का सांगतो मला, ऐका नीट ऐका. हो का, बोर घेतला माझ्या आईबापानं, पैसे भरलं कोणी माझ्या आईबापानं. माझ्या बापाने एवढं काबड कष्ट केले, एवढं पाणी लागले की बाबा मापात लागलंय पाणी. मी म्हणत नाही किती लागलंय तुम्हाला मी सांगणार आहे. पण काय झालं सांगतो तुम्हाला, माणसं मी काय म्हणतो ना, अरे आपल्या जिंदगीमध्ये आपण सुखी राहावं ना, दुसऱ्याच्याच कशाला बघावं एवढं दाखवून. मला काय नाव घेऊन व्हिडिओ नाही तर बनवायचं, कारण की मी हो का सांगतो, मी अजूनपर्यंत असे व्हिडिओ कधी टाकला नाही की माझ्या एवढी जळते ती या तेवढी जळते ती या. जळणारी आहे ती, पण मला दाखवून द्यायचं नाही की किती जळते ती काय जळते ती, कारण की मी माझ्या आयुष्यामध्ये मी खुश आहे बरं का सांगतो. पण काय आसपासची अशी माणसं ती ना, आसपासची माणसं आता लय काय मला उदाहरण सांगायचं नाही. आता ही समजायची चालतं, आता मी क्रिएटर आहे म्हणून मला काही सांगायचं नाही की भाई माझ्यामध्ये असं चालतं किंवा माझ्यामध्ये मी क्रिएटर आहे माझ्यात असं चालत नाही, असं नाही. आयुष्यामध्ये समजायचे प्रॉब्लेम असते. तर काय झालं ना, आपल्याला इथं बोरची मोटर टाकायची होती. तर बोरची मोटर टाकण्या दिवशी मी गेलो मुंबईला. आदल्या दिवशी बोर घेतला होता मी, मुंबईला गेलो आणि आईवडिलांना एक जणाला सांगितलं की बोरची मोटर सोडायची की या म्हणून. भावांना जी माणसं रोज उठाय बसाय आमच्या घरात ती का नाही, ती माणसांना बोलल्यानंतर ती माणसं आलं ती बोरची मोटर सोडायला. ती जाऊ द्या काय आली नाही आली. पण दुसऱ्याच्यामध्ये काय सांगायचं, दुसऱ्याच्यामध्ये कशाला सांगायचं होय बाबा तुमचं असंच करा, तुम्ही तसंच करा, तुमची ह्या रानाच्या वाटण्या करा, तुम्ही त्या रानाच्या वाटण्या करा, तुम्ही असं करा तसं करा. हे का सांगतो, मला काय घेणं नाही देणं नाही कोणाच्यामध्ये. बाबा तुम्ही आमच्यात पण नका, आम्ही तुमच्यात पडत नाही. आणि प्रत्येक मराठी माणसाला सांगणं की बाबा तुम्ही आपल्या लाईफमध्ये खुश राहा, दुसऱ्याच्या लाईफमध्ये दाखवून बघायची काहीच गरज नाही आपल्याला. कारण की आपण दुसऱ्यात बघितलं ना तर आपल्याला आपण स्वतःच्या लाईफमध्ये कधी खुश राहू शकत नाही. एकच सांग नाही, ह्या बाबतीने मी काही व्हिडिओमध्ये नाव बिव घेत नाही. पण कसं सांगू का, हे का सांगतो, सहनशीलता जे काही सीमा असते, या सहनशीलता तुटल्यानंतर मी तुला नाव घेऊन व्हिडिओ टाकणार सांगतो आता मी. कारण की हे बघा, आम्हाला पाणी नव्हतं इतके दिवस झाला, तसलं काम पाणी केलं तर लोकांना डोळे यायला लागले त्या. तर मला एकच सांगायचं, जळू नका, बराबरी करा ना, जळताय कशाला तुम्ही असं आहे काहीतरी. बाकी आईवडील आल्यानंतर मी तुम्हाला दाखवण्याने पाणी घेत लागलं आहे ती. आणि जळू नका रे, फक्त बराबरी करा तुम्ही, जळू नका अजिबात. मी गरीब कुटुंबातला पोरगा या, आणि माझ्याच्यानं होतं तेवढे मी करतो या. ओके, तर मला एकच सांगायचं आहे, आयुष्यामध्ये खुश राहा, स्वतःच्या दुसऱ्याच्या झाकून बघायचं सगळेच लाग. आणि मी लय कष्ट करतोय, मला माहिती माझा कष्ट काय ते. फक्त जळू नका रे, जळू नका अजिबात. कष्ट करा आणि बराबरी करा, जळू नका अजिबात. हर हर महादेव.